नमस्कार, मी राजेंद्र ओंजे. न्यूजरूम चर्चामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत IB लोकमतच्या न्यूजरूममध्ये राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते, मुख्यमंत्री नसतील तर जे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळू शकतील असे चंद्रकांतदादा पाटील हे आपल्यासोबत आहेत. महापालिका जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत आणि काही दिवसांपूर्वीच दादांनी असं म्हटलं होतं की आत्ता जरी वेगळे लढलो तरी त्यानंतर आम्ही एकत्र येऊ. त्यामुळे आत्ताची स्थिती नेमकी काय आहे दादांशी आपण बोलणार आहोत. पण त्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊ. चंद्रकांत बच्चू पाटील भाजपचं राज्यातलं दुसऱ्या क्रमांकाचं पॉवर सेंटर. एकनाथ खडसेंना घरी बसावं लागल्यानंतर मंत्रिमंडळातलं दुसऱ्या क्रमांकाचं स्थान अधिकृतपणे पाटलांना दिलं गेलं. मुख्यमंत्र्यांनंतर कोण असा सवाल आता विचारला तर त्याचं उत्तर आहे चंद्रकांत दादा पाटील. मराठा मोर्चांमुळे राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली. त्यावेळेस चंद्रकांत पाटीलच आता मुख्यमंत्री होणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली. 2008 साली चंद्रकांत पाटलांनी पहिल्यांदा विधान परिषदेची निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. पुणे पदवीधरचं ते नेतृत्व करतात. पाटील हे कदाचित आत्ताचे असे एकमेव मंत्री आहेत जे विधान परिषदेवरून निवडून आले आणि एवढे पॉवरफुल झाले. सध्या त्यांच्याकडे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्यासारखं तगडं खातं आहे. त्याचं कारण सांगितलं जातंय ते पाटलांचं दिल्ली कनेक्शन. अमित शहांची सासुरवाडी आहे कोल्हापूर आणि पाटील हे कोल्हापुरातून येतात. त्यामुळे अमित शहांशी डायरेक्ट बोलू शकणारे मुख्यमंत्र्यांनंतरचे ते एकमेव नेते मानले जातात. शहांच्या सासुरवाडीचा माणूस अशीही त्यांची आणखी एक ओळख आहे. चंद्रकांत पाटील हे ABVPच्या चळवळीतून आलेले आहेत. RSSशीही त्यांचं चांगलं जमतं. भाजपचा मराठा चेहरा म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली आहे. पण मुख्यमंत्री पदासाठी अशी जाती ओळख त्यांना कितपत उपयोगी पडणार? फक्त अमित शहांच्या ओळखीवर पाटलांचा दबदबा किती काळ राहणार? एवढे पॉवरफुल मिनिस्टर असताना पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचे गड खालसा होणार का? उद्धव ठाकरेंबाबत पाटलांचं मत काय? असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि ते वेळोवेळी विचारलेही जातात. अपेक्षा करूयात आजच्या न्यूजरूम चर्चेत त्यांची उत्तरं चंद्रकांत दादा पाटलांकडून मिळतील. ही सगळी प्रश्न आणि याच्याशिवाय आणखी काही प्रश्न चंद्रकांत दादा. सुरुवात मंदार सर आणि महेश सर. नमस्कार. पुन्हा तुम्हाला प्रश्न तर खूप विचारायचे आहेत. आम्हाला सगळ्या न्यूजरूमला उत्सुकता आहे की अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या तुमच्याकडनं. पहिला अतिशय थेट प्रश्न तुम्हाला खरं तर हा विचारायचा आहे की गेल्या काही काळात भाजपची ज्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि खास करून बाहेरच्या पक्षांमधनं अनेक कार्यकर्ते आणि अगदी गुंडसुद्धा काही ठिकाणी आल्याचं चित्र दिसलं. या सगळ्या याच्यामध्ये जो निष्ठावंत भाजपचा जो कार्यकर्ता होता, खास करून संघाशी संबंधित अनेक कार्यकर्ते होते, हे सगळे दुखावलेले आहेत. आता अनेकांना वाईट वाटतंय, अनेकांना संधी मिळत नाही. अनेकांना वाटलं होतं की आता हे सरकार आपलं म्हटल्यावरती आपल्याला तिथे संधी येणाऱ्या काळात मिळेल, निवडणूक लढवायला मिळेल. हे होताना दिसत नाही. त्यावेळेला एक तुम्ही सुद्धा त्याच सगळ्या पठडीतनं घडलेल्या आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की तो जो कार्यकर्ता आहे, तो जो निष्ठावंत कार्यकर्ता अशा वेळेला अनेक वर्ष खस्ता खात असतो, त्या कार्यकर्त्याच्या साठी नेमकं आता पक्ष कशा पद्धतीनं काय काम करणार आहे नेमकं आणि त्यांना कशा पद्धतीनं मनवणार आहे? नाही, तुम्ही म्हणता ते पूर्ण सत्य नाही आहे. जो कोणी निष्ठावंत कार्यकर्ता आहे, जो वर्षानुवर्ष काम करतो आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये निवडून येण्याची क्षमता जी लागते, तो चांगला कार्यकर्ता आहे. हे चांगलंच आहे ना, त्याचा पक्ष वाढवण्याचा उपयोग झाला. त्याला एखाद्या निवडणुकीच्या राजकारणात न उतरवता अन्य वेगळ्या महामंडळावरचं नॉमिनेशन, संघटनेला जबाबदारी हे देता येतात. निवडणुकीमध्ये जिंकणं याला काही पर्याय नसतो. आणि त्यामुळे जे कार्यकर्ते अशा प्रकारची क्षमता बाळगून आहेत त्यांना तिकीटे मिळाली. पण जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करत आहेत परंतु त्यांच्या वॉर्डात, त्यांच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये, पंचायत समिती मतदारसंघामध्ये कोणी प्रबळ माणूस मिळाला तर केवळ हे समाधान पुरेसं नाही आहे की कार्यकर्त्याला लढवलं. जिंकणं हे महत्त्वाचं आहे. जी लोकशाही आपण स्वीकारली त्या लोकशाहीमध्ये अधिक संख्येने निवडून आलेल्याला सत्ता मिळणार. असं नाही होणार की तुमच्याकडे जे चांगले कार्यकर्ते असल्यामुळे तुमच्याकडे कमी निवडून आले तरी तुम्हाला सत्ता, असं काही होणार नाही आहे. आणि ती जी लोकशाही स्वीकारली आहे त्याच्यात अधिक लोक निवडून येण्यासाठी हा विचार करावा लागतो. त्याच्यामध्ये सर्वदूर अन्याय झाला असं नाही. पण भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की जो पक्ष असं ज्याचं नुकसान होतं त्याला आपण नुकसान म्हणू. तो इतकं वर्ष काम केलं, आता मला तुम्ही तिकीट देत नाही, त्याची नुकसान भरपाई नक्की करतं. याची शेकड्याने उदाहरण मी देईन की त्यावेळेला असं काही झालं असेल तर आम्ही कुठेतरी ते बरोबर त्याला ॲडजस्ट करून दिलं, कल्पनेच्या पलीकडचं ॲडजस्ट करून दिलं आणि त्यामुळे तिकीटही खूप लोकांना मिळाली.
आता समजा महामंडळं जी घोषित झाली, अजून खूप घोषित व्हायची आहेत, त्याच्यामध्ये समजा कोल्हापूर जिल्ह्यापुरता विचार केला तर समरजित सिंग घाडगे आमच्याकडे येणार आहेत आणि आम्ही त्यांना काही ना काही देणार आहोत. याच्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की तुम्ही बाहेरून आलेल्या लोकांना देता, पण सुभाष वोरांसारखे जे खूप सिनियर कार्यकर्ते जे आज पार्टीमध्ये ॲक्टिव्ह पण नाहीत तब्येतीमुळे, ज्यांच्या धानीमणी पण नाही, त्यांना आम्ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थानाचं डायरेक्टर केलं. पश्चिम महाराष्ट्र देवस्थानाच्या अंतर्गत 3200 मंदिरं येतात. तर त्यांना हा धक्काच होता आणि अनेक जुन्या कार्यकर्त्यांना धक्का होता की अरे आता त्यांना चालता येत नाही. बाबा देसाईसारखे कार्यकर्ते, सुभाष वोरा बाबा देसाईने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पार्टी जिवंत ठेवली. गोकुळवर जेव्हा एक कॉप डायरेक्टर देण्याचा विषय आला, आम्ही बाबा देसाईंनाच दिलं. तेव्हा तुम्ही म्हणता ते पूर्ण नाही खरं म्हणता येणार आणि सत्ता यायची असेल तर थोडी ही ॲडजस्टमेंट जी आहे ती कार्यकर्त्यांनी सुद्धा स्वीकारली पाहिजे. सत्ता हे जनसेवेचं साधन आहे, साध्य नाही असं सातत्याने संघ परिवारामध्ये त्याचा उद्घोष केला गेला. भाजप ही पार्टी विथ अ डिफरन्स आहे असं सातत्याने बोललं गेलं. मग आधी जे काँग्रेस जे करायचं बेरजेचं राजकारण, बाहेरच्या लोकांना आपल्यामध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया होती, तर आता भाजपचं काँग्रेसीकरण पूर्णपणे झालेलं आहे हे तुम्ही मान्य केलेलं आहे का? म्हणजे आता अशी तडजोड सर्व कार्यकर्त्यांनी करायची कारण नेत्यांनी ती ॲडजस्टमेंट ऑलरेडी करून झालेली नाही. म्हणून म्हटल्याप्रमाणे मगाशीच म्हटल्याप्रमाणे की असं मोठ्या प्रमाणात झालं आहे असं नाही म्हणता येणार. ज्या ज्या राज्यांमध्ये खूप जुनी जनसंघापासूनची कामं होती, ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेऊन आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो, तसं राजकीय क्षेत्रामध्ये जनसंघ BJP म्हणून काम करतो, तिथे संघ स्ट्रॉंग होता. त्या मध्य प्रदेशमध्ये, त्या गुजरातमध्ये, त्या राजस्थानमध्ये इतकं ॲडजस्टमेंट नाही करावं लागलं कारण वर्षानुवर्ष काम नॅचरली होतं. महाराष्ट्रामध्ये काय झालं की वर्षानुवर्ष सहकार चळवळ जी ग्रामीण भागात रुजली आणि एक नक्कीच आहे की त्या सहकार चळवळीमध्ये जोपर्यंत यशवंतराव चव्हाण असतील, त्याच्यानंतर वसंतदादा पाटील असतील, असे जोपर्यंत होते तोपर्यंत त्या सहकार चळवळीमध्ये लोकांना उपयोगच झाला. त्याच्यातून लोक काँग्रेसशी जी बांधली गेली, म्हणजे आणीबाणीनंतर इंदिरा गांधी पराभूत झाल्या, पण कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये बिलकुल काँग्रेस हल्ली नाही इकडे तिकडे. अशा वातावरणामध्ये जेव्हा म्हणजे तुम्ही बाकीच्या राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचा विचार करू शकत नाही. तिथे बेसिकच काम स्ट्रॉंग होतं. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये कंबाईन गव्हर्नमेंट का होणं 67 साली झालं, त्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कंबाईन का होईना याला 95 साली झालं. अशा महाराष्ट्रामध्ये काम उभं करताना सुरुवातीला एक ॲडजस्टमेंट म्हणून काही करावं लागतं. त्या करण्यामध्ये सुद्धा आम्ही त्यातले जे काही नीतिनियम आहेत ते पाळले. एखादा कोणीतरी अचानक पार्श्वभूमी माहिती नसताना आला, शेजारी उभं राहून मुख्यमंत्र्याचा फोटो काढला आणि लगेच त्या फोटोवरून आपण जर हे म्हणायला लागलो नाही, पुण्यामध्ये तर म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यामुळे जपून वाक्य म्हटलं की असा एखादा आला, एखादा अनेक आहेत तर त्याची लगेच आम्ही दखल घेतलेली आहे, त्याच्यावर जी कारवाई करायची ती केलेली आहे. परंतु मी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये असं काँग्रेस फोडून आज कोल्हापूर, सांगली, सातारा जो काँग्रेसचा गड आहे तो ज्या प्रकारे आम्ही फोडतो आहे, तो फोडताना आम्ही आमचा कार्यकर्ता डेव्हलप करत 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 त्याला आमदार करू, डेव्हलप करत करत ZP मेंबर करू, त्याला मग 50 वर्ष लागतील. मग एक टप्पा आम्हाला असं करावं लागेल की कार्यकर्ते तर उभं करायचे की ज्यांनी स्वतःचं नेतृत्व उभं केलं आहे, पण काही त्या वेळेला इलेक्टोरल मेरिट असणारे, निवडून येण्याची क्षमता असणारे घेणं, अशातून सत्ता स्थापन करायला लागेल. कारण जी लोकशाही आपण स्वीकारली आहे त्याच्यामध्ये ज्याची मेजॉरिटी त्याचं सरकार, ज्याचं सरकार त्याच्या हाती तिजोरीची किल्ली, ज्याच्या हातात तिजोरीची किल्ली तोच विकासाच्या योजना राबवणार. तर अल्टिमेटली जर तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे हे साध्य आहे समाजाच्या प्रगतीचं, ते साध्य जे आहे समाजाच्या प्रगतीचं ते आपल्याकडे नसेल तर केवळ विरोधक म्हणून घोषणा देणं, आंदोलन करणं इतकंच आपल्या हातात राहील. आणि त्यामुळे ही एक कुठल्याही अशा प्रकारच्या प्रगतीमधली एक फेज असते. पण BJPला याची जाणीव आहे की ही फेज आहे, फेजमधून आपल्याला एक नॅचरलनेसकडे जायचं आहे याची पूर्ण जाणीव आहे आम्हाला. आणि त्यामुळे कुठेही संघटनात्मक काम ज्याला म्हणू, माणूस, त्याचा संपर्क, त्याला विकसित करणं आणि त्याला विकसित करून पुढे आणणं हे आम्ही विसरलेलो नाही आहोत. पण नेहमी म्हटलं जातं की भाजप हा वेगळ्या धाटणीचा पक्ष आहे, पण यावेळेला असं दिसलं आहे की गुंड येत आहेत ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, आणि आता तुम्ही पण म्हटलात की जे लोक निवडून येऊ शकतील अशांना आम्ही तिकीटं देणार. म्हणजे काँग्रेसीकरण भाजपचं जे झालं आहे असा जो आरोप होतोय त्यात तथ्य आहे असं म्हणता येईल? नाही, म्हणून म्हटलं ना की एखादा अपवाद आला की जो लक्षात आल्यानंतर त्याचं करेक्शनही झालेलं आहे.
याचा अर्थ सरसकट भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांना डावलून अन्य पक्षाचे लोक घेतले जातात असं आपल्याला म्हणता येणार नाही. याचं पर्सेंटेज शेवटी कसं होतं, एकूणच आपल्या समाजामध्ये प्रामुख्याने मला असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारची प्रचार माध्यमं वाढल्यामुळे एखादी छोटी घटनासुद्धा लगेचच मोठी करून दाखवली जाते आणि त्यामुळे एखादा प्रवेश असा झाला की लगेच आपण ह्या निष्कर्षावर येणं बरोबर नाही किंवा ह्याचंही काँग्रेसीकरण झालं. भारतीय जनता पार्टीचा जो विचार आहे तो आम्ही सोडला नाही. भारतीय जनता पार्टीची जी कार्यपद्धती आहे ती आम्ही सोडली नाही. भारतीय जनता पार्टीने जो स्वच्छ प्रशासनाचा आग्रह धरला तो आम्ही सोडला नाही. तो न सोडता असं कसं म्हणता येईल की काँग्रेसीकरण झालं? नाही, एक त्याचा मुद्दा असा आहे की उत्तर महाराष्ट्रामध्ये बलाढ्य राष्ट्रवादीचे नेते जे होते ते तुमच्याकडे आले, नगरमध्ये बलाढ्य जे नेते होते ते तुमच्याकडे आले, अनेकांवरती सहकारामध्ये असेल किंवा त्यांच्या मंत्रिपदावरच्या वेळेला असेल ज्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते. म्हणजे ये जा चालू शकते, पण असे अनेक जे वादग्रस्त नेते आहेत किंवा वादग्रस्त लोक आहेत त्यांना ज्यावेळेला बरोबर घेतलं जातं त्यावेळेला मग भाजपला तो नैतिक अधिकार उरतो का निवडणुकीत लोकांच्या समोर जाण्याचा आणि बोलण्याचा की ही आमची पार्टी विथ डिफरन्स आहे म्हणून? नाही, ज्यांच्यावर निवडणूक पूर्व आम्हीच आरोप केले अशा अजित पवारांसारख्यांना काय आम्ही घेतलेलं नाही आहे. बबनराव पाचपुते त्यांच्यावर आरोप केले होते ना, पण असे बबनराव पाचपुतेंसारखे समजा असेल, मी पण तुम्ही एक नाव घेतलं तर मी आणखी एक नाव जोडू पण शकतो, पण अशांना कुठेही बीजेपीमध्ये प्रोजेक्शन नाही आहे आणि अशांवर जे आरोप आहेत त्याच्या चौकशीपासून ते काही सुटलेले नाही आहेत. समजा बबनराव पाचपुतेंच्या कारखान्याची 88ची इन्क्वायरी सुरू असेल, चला सरकार आल्याला 88ची इन्क्वायरी बंद झाली का? नाही, इन्क्वायरी बंद झाली, इन्क्वायरी सुरू आहे. बबनराव पाचपुतेंना याची जाणीव आहे. बबनराव पाचपुतेंच्या कारखान्याने समजा FRP दिले नाही तर आम्ही FRP न देणाऱ्या कारखान्यांसारखी त्यांच्यावर कारवाई करतो. आणि त्यामुळे मुळात अशा प्रकारची आरोप असणारी मंडळी ही भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात आली, सत्तेमध्ये आली, ते सत्ता चालवतं असं चित्र नाही आहे. दादा, तो आता तुम्ही सांगितलं अरुण कापसे एक सोलापूरचा कार्यकर्ता ज्याच्यावर जिल्हा बँकेला फसवल्याचा आरोप आहे. जप्ती टाकली तर त्यांनी तिथं गुळाच्या ऐवजी कोळशाच्या बॅगा ठेवल्या आणि बँकेला फसवलं. तो कार्यकर्त्याला तर तुम्ही भाजपमध्ये आणतायत राजा राऊत सोबत, तर याचं तुम्ही समर्थन कसं कराल? मग असं आहे की एखादा जेव्हा मोठा नेता तो चांगला असल्यामुळे भारतीय जनता पार्टीत आणण्याचा आपण प्रयत्न करतो, त्याच्याबरोबर त्याचे 4 सहकारी येतात. मगाशी म्हटलेलं मी पुन्हा रिपीट करेन, अशांना आम्ही भाजपमध्ये स्थान देतो का, महत्त्व देतो का, यावर हे ठरेल की आम्ही अशा प्रकारच्या लोकांना वेटेज देतो. आता राजा राऊत हे एक अतिशय चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत, सहकारामध्ये चांगली चळवळ त्यांनी रुजवलेली आहे, आमदार होते. आता ते येणार म्हटल्यानंतर त्यांचे सहकारी येणार ना. मग अशा प्रकारची नावं तुमच्यासारख्यांकडून मिळाली आणि आमचाही त्यातला अभ्यास असतो, तर त्या नावांना प्रोजेक्शन कसं दिलं जाणार नाही, त्यांच्या इन्क्वायरीज कशा थांबणार नाही हे आम्ही नक्की बघतो. म्हणून मी स्पेसिफिक उदाहरण बबनराव पाचपुते दिलं की बबनराव पाचपुतेंवरची एकही इन्क्वायरी आम्ही थांबवली नाही, किंबहुना ती त्या स्पीडने सुरू आहे. दादा, आता तुमचं अमित शहा कनेक्शन सगळ्यांनाच माहिती, ते काही लपून राहिलेलं नाही. एकदा सांगून टाका नेमकं तुमचं आणि त्यांचे संबंध, मैत्री कधीपासून सुरू झाली, तो काळ कसा होता, म्हणजे संघाच्या काळातला प्रचारक असतानाचा, आणि ते पुढे कसं झालं? बरोबर, तुम्ही हा प्रश्न विचारला. त्यामुळे त्यांची सासूरवाडी कोल्हापूर याचा काही संबंध नाही, कारण त्यांच्या सासूरवाडीचे लोक मुंबईला शिफ्ट होऊन अनेक वर्ष झाली. माझा त्यांचा संबंध, मी विद्यार्थी परिषदेसाठी ज्यावेळेला घर सोडलं, ज्याला पूर्ण वेळ काम करणं असं म्हणतात, त्यावेळेला मला महाराष्ट्राच्या बरोबरीने गुजराती दिले गेलं. आणि ज्यावेळेला 82 साली मी गुजरातमध्ये महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, गोवा असं जे क्षेत्र आहे ज्याला आम्ही पश्चिम क्षेत्र म्हणतो, त्याचं संघटन मंत्री म्हणून जायला सुरुवात केली, त्यावेळेला अमित भाई विद्यार्थी परिषदेचे गुजरात राज्याचे सेक्रेटरी होते. त्यामुळे ॲज अ क्षेत्रीय संघटन मंत्री, स्टेट सेक्रेटरी असा एक कार्यकर्ता संवाद आमचा सुरू झाला. पण तो फार वेळ नाहीच राहिला, कारण लगेचच ते राजकारणात गेले, आमदार झाले, सरकार आल्यामुळे मिनिस्टर झाले. मग विद्यार्थी परिषदेच्या कामासाठी जेव्हा जेव्हा मी प्रवासाला जायचो त्यावेळेला विद्यार्थी परिषदेत जुना कार्यकर्ता, कॉलेज लाईफमधला कार्यकर्ता म्हणून मी त्यांना भेटायला जायचो, आमच्या गप्पा व्हायच्या. हा परिचय आमचा स्वाभाविकपणे 2 कार्यकर्ते म्हणून कायमचा राहिला. खरं म्हणजे तो परिचय आत्ता लोक ज्याला प्रोजेक्शन देतात इतका परिचय मधल्या काळात राहिला नव्हता. पण प्रामुख्याने ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्यावेळेला ते मुंबईमध्ये आले आणि ज्यावेळेला युतीची बोलणी सगळी सुरू होती, त्यावेळेला काही गोष्टी अशा घडल्या की ज्यातून त्यांना असं वाटलं की हा शिवसेनेबरोबर संवादासाठीचा योग्य माणूस आहे. आणि म्हणून मग निवडणुकीनंतर सरकार बनण्यासाठी धर्मेंद्र प्रधान, जेही विद्यार्थी परिषदेतले माझे सहकारी, जे पेट्रोलियम मिनिस्टर आहेत, आणि मी, आमच्या दोघांचं कॉम्बिनेशन करून गेलं.
मग त्या निवडणुकीनंतर सरकार फॉर्मेशनमध्ये जी भूमिका आम्ही केली अतिशय चांगली समन्वयाची, परमेश्वराने आम्हाला यश दिलं, त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स माझ्याबद्दलचा वाढला. त्यामुळे आमचा परिचय कोल्हापूरचे ते जावई आहेत हे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जेव्हा ते अंबाबाईच्या दर्शनाला आले, वहिनी बरोबर होत्या आणि त्या जुन्या आठवणी सांगायला आल्या, तेव्हा कळलं की हे कोल्हापूरचे जावई आहेत. दादा, विद्यार्थी परिषदेचं जे कार्यकर्त्यांचं जाळं आहे त्यातून जे भाजपमध्ये गेले किंवा राजकारणामध्ये गेले त्यांची एक मोठी टीम राष्ट्रीय पातळीवर काम करताना दिसते. तर हे जे नेटवर्क आहे हे नेटवर्क आता पूर्ण देशभर सक्रिय झालेलं दिसतं. त्यामुळे जसे पूर्वी काँग्रेसच्या वर्तुळामध्ये NSUI वाले सगळे मंत्री एकत्र असायचे, तशी ही अभाविपवाल्यांची आघाडी झालेली आहे का काय? नाही, तुम्ही जो प्रश्न विचारला त्यानिमित्ताने मला एक खूप चांगली माहिती सांगायची आहे. मुळात विद्यार्थी परिषदेमध्ये आम्हाला समाजाबद्दलची बांधिलकी शिकवली जाते आणि त्या बांधिलकीतून विविध क्षेत्रामध्ये लोक जातात आणि कामं करतात. आम्ही त्याला म्हणतो की जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन मिळाला. राजकारणामध्ये जे येतात त्यात जी लोकशाही आपण स्वीकारली त्याच्यामध्ये ते प्रोजेक्ट होतात. प्रचंड कार्यकर्ते आदिवासी भागामध्ये पूर्ण वेळ गेलेत, आयुष्यभर पूर्ण वेळ राहिलेत, याची मोठी यादी देता येईल. प्रचंड कार्यकर्ते विश्व हिंदू परिषद कामामध्ये गेलेले आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामामध्ये गेले आहेत. म्हणजे आता संघाचे अखिल भारतीय सहकार्यवाह जे आहेत H दत्तात्रय हे विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं. त्यामुळे सगळ्या क्षेत्रात माणसं गेली, पण राजकारणामध्ये गेलेली जी आहेत ती लगेच प्रोजेक्ट होतात. विनोद तवडे प्रोजेक्ट होतो, चंद्रकांत पाटील प्रोजेक्ट होतो, देवेंद्र सगळेच प्रोजेक्ट होतात. आता पर्रिकर सुद्धा विद्यार्थी परिषदेपेक्षा बेसिकली संघाचे कार्यकर्ते, ते संघाचे संघचालक होते. आणि त्यामुळे समाजाच्या सगळ्या क्षेत्रात विद्यार्थी परिषदेची माणसं गेली आणि ती खूप इफेक्टिव्हली कामं करतात. अनेक संस्थांची नाव अशी घेता येतील की जी विद्यार्थी परिषदेला मिळालेल्या संस्कारामुळे त्या संस्था त्यांनी उभ्या केल्या आणि त्या ठिकाणी ते ॲसेट म्हणून काम करतात. अशीच BJPमध्ये पण आली. आता विद्यार्थी परिषदेमध्ये जे ट्रेनिंग मिळतं त्या ट्रेनिंगला तोड नाही. त्या ट्रेनिंगमुळे ते गेल्यानंतर लगेचच विविध क्षेत्रामध्ये असे प्रोजेक्ट होतात, तसे इथे प्रोजेक्ट होतात की अरे बहुत अच्छा आदमी इसके पास काम दो. आणि त्यामुळे ते या सगळ्यांनी एक ग्रुप फॉर्म केला आणि ग्रुप फॉर्मेशनने आपला एक एक माणूस सेट करता असं म्हणता येणार नाही. बिहारसारख्या राज्यामध्ये जिथे जातीचं राजकारण खूप आहे, तिथे सुशील कुमार मोदींसारखा माणूस की जो पूर्ण मायनॉरिटीमध्ये आहे, तो बिहारचा उपमुख्यमंत्री होण्यापर्यंत गेला, की ज्याने आपल्या कर्तृत्वाने, म्हणजे सुशील कुमार मोदींना तुम्ही एकदा भेटलात तरी तुम्ही तुमच्या कायमच्या प्रेमात पडाल. इतका अभ्यास आणि वक्तृत्व. त्यावर बिहारच्या जातीच्या राजकारणामध्ये ते वर्षानुवर्ष आमदार राहिले, खासदार राहिले, केंद्रात मंत्री राहिले, बिहारचे उपमुख्यमंत्री राहिले. याचं कारण विद्यार्थी परिषदेने ते ट्रेनिंग दिलं की एखाद्या क्षेत्रात गेलं की त्याचा सर्वांगीण अभ्यास करायचा आणि तयारीने उतरायचं. तर त्याच्यातून ठिकठिकाणी अशी माणसं, आता केंद्रामध्ये 10 तरी मंत्री असे आहेत की ज्यांना विद्यार्थी परिषद बॅकग्राऊंड आहे. महाराष्ट्रात विनोद तवडे, मी स्वतः मुख्यमंत्री महोदय आहेत. पण याचं कारण असं की ते राजकारणात असल्यामुळे लक्षात येत आहेत. तेव्हा तुम्ही बबनराव पाचपुते यांचा उल्लेख केला त्या अनुषंगाने की अनेक गुंडांना भाजपनं प्रवेश दिला, पुण्यामध्ये असेल किंवा अनेक ठिकाणी, किंवा ज्यांच्यावर विशेष गंभीर आरोप आहेत, प्रवीण दरेकरांसारखी व्यक्ती आहे. तर अशा व्यक्तींना भाजप तुम्ही म्हणताय प्रोजेक्शन देत नाही, मग अशा लोकांचं नेमकं स्थान काय आहे, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, अनेक ठिकाणी आपण पाहिलं की 2 तास आधी, 3 तास आधी पक्षात आले आणि त्यांना उमेदवारी मिळाली. तर विनिंग क्रायटेरिया या निकषापोटी आता राजकारणाची ही कुठेतरी अपरिहार्यता होऊन बसली आहे आणि म्हणून भाजपला सुद्धा त्यामागे जावं लागतंय, असं तुम्हाला कुठेतरी वाटतं का? म्हणजे तुम्ही एवढे वर्ष संघटनेचं काम पाहिलंय आणि असं असताना राजकारणाची अपरिहार्यता म्हणून पक्षाला पण तेच गाणं गावं लागतं, अशी परिस्थिती होते का? नाही, मी पुन्हा पुन्हा तोच मुद्दा मांडेन की हे पर्सेंटेज हे इतकं नेग्लिजिबल आहे आणि नॅचरली डेव्हलप झालेला वर्षानुवर्षाचा कार्यकर्ता. मुंबई लीड कोण करतो? आशिष शेलार, की जो कॉलेज लाईफमध्ये विद्यार्थी परिषदेच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, तोही पूर्णवेळ होता. 5 वर्ष तो पूर्णवेळ कार्यकर्ता होता. पूर्णवेळ म्हणजे घर सोडून काम करणं, विना वेतन काम करणं, त्या काळ म्हणजे ती थोडक्यात संन्यासी परंपरा आहे. आशिष शेलार होता, तो लीड करतो. आणि त्यामुळे इनॉल परागळवणी घ्या, किती ते नावं घेतात, अगदी अतुल भातखळकर हां नाही तो भाग वेगळा. तर असं पर्सेंटेजच मोठं आहे. त्यामुळे पुन्हा तेच म्हणायचं झालं तर की अशा प्रकारची जी निगेटिव्ह उदाहरणं आहेत
ती एखाद्या वेळेस BJP बद्दलची अपेक्षा जास्त असल्यामुळे असेल, लगेचच डोळ्यामध्ये भरतात की हे कसं काय तुम्ही घेतले. तर असे घेतलेले जे आहेत जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑब्जेक्शनेबल आहेत त्यांची लगेचच चुकीने लक्षात न येता घेतल्यानंतर सुटी केलेली आहे. आणि असा एखादा असला तर त्याला हेही सांगितलं गेलेलं आहे की ठीक आहे, तुझ्यावरचे आरोप चुकीचे असं तुला वाटतं ना, पण आहेत ना, तर थोडा वेळ तू ये, पण राहा मागे, काळाच्या बघत बघू काय करायचं ते. त्यामुळे तुम्ही जे म्हणता की अशांना प्रोजेक्शन, अशांना भाव, हे पर्सेंटेज नेग्लिजेबलच आहे. दादांबरोबरची ही चर्चा आपल्याला सुरू अशीच ठेवायची. एक छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेकनंतर आणखी काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं दादा देतील. ब्रेकनंतर परत येऊ. तर पुन्हा एकदा स्वागत. न्यूजरूम चर्चामध्ये चंद्रकांत पाटील आपल्या सोबत आहेत. अजूनही काही प्रश्न त्यांना आपल्याला विचारायचे आहेत. पुढचा प्रश्न. दादा, कायम तुम्हाला बघितलं की एकच प्रश्न मनात येतो, टोल कधी बंद होणार. आणि महाराष्ट्रातले कधी करा, पण ठाण्यातला जरा लवकर करता आला तर बघा. कारण ठाणे आता मतदान पण करतंय आणि हा खूप मोठा मुद्दा आहे ठाण्यामध्ये. कारण त्या टोलच्या आसपास राहणाऱ्या लोकांना पण दररोज 70 रुपये, म्हणजे गाडी घेतली आहे पण त्या टोलमुळे त्या गाडी बाहेर न्यायची हिंमत होत नाही. त्यामुळे हा पाणी आणि इतर जेवढे महत्त्वाचे मुद्दे आहेत ठाणेकरांसाठी तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. हा एक प्रश्न. आणि आता तुम्ही संघाचं आणि तुमचं नातं सांगत होतात, पण दादा नागपूरमध्ये जिथे संघाचं मुख्यालय आहे तिथे संघाचे कार्यकर्ते त्यांच्या परिवाराला भाजपनं डावललं, नाराज झाले. ते शिवसेनेकडनं लढतायत, ते बसपाकडून लढतायत. तीच परिस्थिती पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये आहे. म्हणजे दादा आता राजकारणात भाजप तिथं गेलं आहे का की जिथे तुम्ही संघाला पण अंगावर घ्यायला तयार आहात आणि ज्या भाजपसाठी संघाचे लोकांनी आपलं आयुष्य दिलं त्यांना पण तुम्ही बाजूला टाकून इतरांना संधी देत आहे. टोल आणि हे दोन. टोलच्या बाबतीत हे तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातले PWD आणि MSRDCचे सगळे टोल, मुंबई एंट्री पॉईंट आणि मुंबई पुणे सुपर एक्सप्रेस हायवे असे सगळे म्हणून 12 होतात. हे सोडले तर कोल्हापूरसारखा जो जाणेच शक्य नव्हता, 459 कोटी देऊन घालवावा लागला, असे सगळे टोल आपण स्मॉल व्हेकल, म्हणजे कोल्हापूर आउटराईट आणि बाकी सगळे टोल हे स्मॉल व्हेकलसाठी घालवले. की स्मॉल व्हेकल, आणि हे धोरणच ठरलं आता महाराष्ट्राचं की ह्यापुढे PWD आणि MSRDCचा जो रोड होईल त्या रोडला छोट्या वाहनांना टोल कधी पडणारच नाही, मोठ्या वाहनांना टोल राहील आणि बाकीचा जो पोर्शन आहे तो सरकार आपल्या खिशातून घालेल. मग मुंबई एंट्री पॉईंट आणि मुंबई पुणे सुपर एक्सप्रेस काय राहिलं, तर ज्या स्मॉल व्हेकलला आपण एक्झाम केलं त्या बाकीच्या ठिकाणी ही स्मॉल व्हेकल जवळजवळ 75% कमी होती. आणि बिग व्हेकलचा टोल चालू ठेवल्यानंतर जो स्मॉल व्हेकलची रिएम्बर्समेंट सरकारला द्यावी लागणार होती ती तशीच छोटी होती. मुंबईच्या एंट्री पॉईंटला जवळजवळ 85% जास्त स्मॉल व्हेकल्स आहेत. आता स्मॉल व्हेकल, कारण त्याचा बिग व्हेकलचा फार संबंध येत नाही, त्यामुळे ती स्मॉल व्हेकल एक्झाम केल्यानंतर जी रिएम्बर्समेंट द्यावी लागेल, शेवटी जो टोलवाला जो आहे त्याचं जे काही वर्षांचं ॲग्रीमेंट झालेलं ते पूर्ण करावंच लागेल. आयदर तुमच्या खिशातून द्या किंवा सरकारच्या खिशातून. पण रिइम्बर्समेंटचा प्रश्न नाही आहे ना, कारण त्यांचं म्हणणं आहे की टोल जास्तीचा जो वसूल केला गेलेला आहे तर त्या संदर्भातलं काय, कारण सातत्यानं ते रिपोर्ट्स येत आहेत, सातत्यानं ती माहिती समोर. नाही, त्या विषयात मी असं म्हणेन, पहिला हा विषय पूर्ण करतो. त्यामुळे ती रिएम्बर्समेंट जास्त आहे आणि तरीही तो मुंबई एंट्री पॉईंट आणि मुंबई पुणे सुपर एक्सप्रेस हायवे रद्द करायलाच लागेल. पण त्याची एक कमिटी निर्माण होऊन जेव्हा आकडेवारी समोर आली त्यावेळेला फायनान्स डिपार्टमेंट आत्ताच्या आर्थिक स्थितीमध्ये लगेच परवानगी देईना आणि तो विषय पेंडिंग आहे, तो पूर्ण करायचाच आहे. म्हणजे ह्याला सरकार बांधील आहेच या विषयामध्ये की महाराष्ट्रात एक कॉमन धोरण असायला पाहिजे आणि विशेषतः मुंबई एंट्री पॉईंटला टोल असल्यामुळे पैशापेक्षा लोकांची गैरसोय जास्त होते, हा मला विषय मान्यच आहे. परंतु तुम्ही जो आता मुद्दा उपस्थित केला कोणता, म्हणजे टोल अधिक वसूल सुद्धा झालेला आहे, या विषयामध्ये आपण एक त्याचं गणित कसं ठरतं हे समजावून घेतलं पाहिजे. की ज्या वेळेला रस्ता आपल्याला बांधायचा असतो आणि त्याचं एस्टिमेट तयार होतं की बा उदाहरणार्थ सायन पनवेल रस्ता आहे तर ह्याला खर्च किती येणार, बा 1200 कोटी. हे 1200 कोटी सरकारकडे नाही आहेत, त्यावेळेला तो टोलकडे जातो. तर हे 1200 कोटी व्याजासहित किती वर्षात वसूल होतील हे ठरण्यासाठी वाहनं मोजली जातात. ती वाहनं मोजली जात असताना त्याच्यामध्ये वाढ होईल हे गृहीत धरलेलं असतं आणि ती वाहनं वाढतील हे गृहीत धरून एक पॅकेज तयार होतं की बा 18 वर्ष तुम्हाला टोल वसूल करायला परवानगी आहे, दर 3 वर्षांनी तुम्हाला टोलमध्ये वाढ मिळेल वगैरे वगैरे वगैरे, असं ते पॅकेज तयार होतं.
आता अलीकडच्या काळामध्ये विकासामुळे ह्या आपल्या अंदाजाच्या कितीतरी पटीने वाहनं वाढली, हे काय आपण त्यावेळेला व्हिज्युअलाइज नाही करू शकलो. आणि त्यामुळे ॲग्रीमेंटप्रमाणे ती वाहनं वाढल्यानंतर त्याचं असं कॉन्ट्रॅक्ट नाही आहे की एक वाहन गेलं ना तर चला 70 रुपये तुमच्या खर्चातून वजा, असं नाही आहे. आणि त्यामुळे त्या ॲग्रीमेंटमध्ये ही त्रुटी राहिलेली आहे. आणि त्यामुळेच 2 वर्ष 2.25 वर्ष सरकारला झाली तर आम्ही एकही BOT प्रोजेक्ट अजून केला नाही, किंवा आम्ही निर्णयच करून टाकला की आम्हाला BOT प्रोजेक्ट करायचाच नाही. आम्ही आता ॲन्युटी नावाचं एक धोरण आणलं, ज्या ॲन्युटीमध्ये आमच्याकडे पैसे नाहीत ना, शेवटी BOT कशातून आले ते पैसे नाही म्हणून आले. तर तुम्ही इन्व्हेस्ट करा, 18 वर्षात वसूल करत बसा, आम्ही तुम्हाला नाही देणार पैसे. आम्ही ॲन्युटी आणली. ॲन्युटीमध्ये आम्ही काय केलं, आता जवळजवळ 30,000 कोटीचे रस्ते आम्ही आता डिझाईन करणं सुरू आहे. मेमध्ये त्याचे टेंडर निघतील आणि साधारणतः पावसाळ्यानंतर कामं सुरू होतील. साधारणतः 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातले रस्ते या विषयामध्ये अशी स्थिती निर्माण होईल की आम्ही तुमच्या मागे लागू, किंवा तुमच्या एखादा रस्ता आहे का, आमच्याकडे पैसे आहेत, अशी ती योजना आहे. पण त्यात आम्ही काय केलं की 40% पैसे आम्ही देतो 2 वर्षात रस्ते पूर्ण करताना, 60% तुम्हाला आम्ही पुढच्या 15 वर्षात देतो, आणि त्या 15 वर्षाचं आम्ही तुम्हाला 12% व्याज देऊ. त्या 15 वर्षामध्ये मेंटेनन्सची जबाबदारी पण तुमची आहे. म्हणजे एका बाजूने मेंटेनन्सचा विषय पण मार्गी लागला. तर अशा प्रकाराने नवीन धोरणामध्ये हा विषय येणार नाही की व्हेकल मोजताना तुम्हाला वाढलेली वाहनं लक्षात आली नाही का, तर नाही, एवढं शकणार नाही ना. आणि मग नंतर ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही त्याच्या विरोधामध्ये करू शकणार नाही, किंवा तुम्ही एकदा दरवर्षी किती वाहनं असतील असं गृहीत धरून जर तो स्पॅन दिला तर तो स्पॅन पुरा करायला देणं हे व्यवसायामध्ये बंधनकारक आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला असं करता येणार नाही की बा नाही, आता तुमची वाहनं वाढली तर तुम्ही आता बंद करा, ॲग्रीमेंटमध्ये असून सुद्धा. आणि त्यामुळे जरी अनेक वेळेला हे आर्ग्युमेंट येत असलं किंवा हे तर जास्त टोल गोळा करतायत त्यामुळे बंद करा आता, तर त्या ॲग्रीमेंटमध्ये तशी सोय नाही आहे. आपण करू, 2 दिवसामध्ये कोर्टामध्ये ते उडवलं जाईल. ते म्हणतील की तुम्ही तशी ॲग्रीमेंटमध्ये काय व्यवस्था केली. आणि त्यामुळे पर्याय असेलच लोकांना रिलीफ द्यायचा तर तो स्मॉल व्हेकल एक्झॅम्प्ट करणं, आणि त्याचा जो कॅश फ्लो ठरलेला आहे किंवा किती व्हेकल जातील असं धरलं आहे, तर तेवढ्याची रिएम्बर्समेंट देणं तुमच्या खिशातून देण्याच्या म्हणजे माझ्या खिशातून देणं, याला काही पर्यायच नाही. तुम्ही आता हे म्हणूच शकत नाही की त्यावेळेला ॲग्रीमेंटमध्ये लिहायचं राहिलं आणि आता आम्ही करणार आहोत. आणि त्यामुळे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सरकार त्याला बांधील आहे. आर्थिक गणितात ते बसत नाही, त्यामुळे त्याचा निर्णय झाला नाही. तेवढ्यात 2 आचारसंहिता आल्या मोठ्या, नगरपालिकांची आचारसंहिता आली, मग आता महानगरपालिका झेडपीची आली, आणि त्यामुळे थोडा वेळ याला लागेल. सरकारची जी आर्थिक गणितं असतात शासकीय योजनांची, ती सातत्याने त्याच्यामध्ये अशा मोठ्या मोठ्या गडबडी झालेल्या आपल्याला दिसतात, आणि नंतर जेव्हा तो प्रश्न खूप चिघळतो तेव्हा त्यावर काही उपाय योजता येत नाही. आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारच्या डोक्यावर कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, विकास कामांवर त्याचा थेट परिणाम होताना दिसतो. तुमच्याकडे एकीकडे राज्यातील रस्त्यांचं खातं आहे आणि दुसरीकडे महसूल गोळा करण्याचं खातंसुद्धा तुमच्याकडे आहे. तर अशी काही योजना आहे का राज्य सरकारकडे की पुढची आता जी 2.5-3 वर्ष राहिलेली आहेत त्याच्यामध्ये ज्या विकास कामांना गती देण्यासाठी राज्य शासन काहीतरी करेल, नाहीतर मग पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर असं सांगितलं जाईल की तुमच्या काही योजना असतील तर आम्हाला कळवा, आम्ही पुढच्या निवडणूक पुढच्या वेळेस जेव्हा सत्तेवर येऊ त्यावेळेस आम्ही तुमच्या त्या योजना मार्गी लावू, कारण आता आम्हाला आमच्याकडे आर्थिक तरतूद नसल्यामुळे करता आल्या नाहीत. मुळात गेल्या 2-2.25 वर्षात आपल्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खूप सुधारण्याच्या दिशेने आपण आहोत. याचं कारण प्रचंड सेव्हिंग आपण वाढवलं. मी तुम्हाला उदाहरण देतो फक्त PWDचं. PWDमध्ये गेल्या 2-2.25 वर्षामध्ये एकही काम हे 8% 10%च्या बिलो नाही गेलं. आता मला सांगा की एखादा रस्ता 300 कोटी रुपयाचा असला आणि त्या 300 कोटीच्या रस्त्याला 10% जरी बिलो गेलं तर 30%चं सेव्हिंग झालं. ज्या 30%चे आम्हाला आणखी रस्ते बांधता येतील. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर एस्टिमेटच वाढवली गेली होती. शेवटी त्याला बिलो का परवडत आहे, आणि बिलो करून सुद्धा तो क्वालिटीवर परिणाम करत नाही आहे, याचा अर्थ एस्टिमेट वाढवली गेली होती. आणि त्याच्यामध्ये नीट अभ्यास करून आम्ही हा आग्रह धरला. आणि त्यामुळे जर बिलो गेलं नाही तर आमच्याकडे अधिकार असल्यामुळे आम्ही ते टेंडर रिटेंडर करतो. का नाही बिलो गेलं, शेजारच्या ठिकाणी 10% बिलो गेलं, 12% बिलो गेलं, तुझं कसं काय अभाव तर गेल्या 2 वर्षात आम्ही टेंडर स्वीकारलंच नाही, टेंडर स्वीकारला अभाव तर ॲक्शन करू आम्ही. अशा प्रकारचं सेव्हिंग असेल. मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू लोकांना देणं, अनुदान म्हणून, मदत म्हणून, याच्या खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार होता. आम्ही निर्णय करून टाकला की ह्या वस्तू खरेदी करणं बंद,
त्या वस्तूचे पैसे त्या माणसाच्या थेट अकाउंटमध्ये टाका. आणि त्यामध्ये प्रचंड मोठी स्वेटर खरेदीमध्ये भ्रष्टाचार, छत्र्या खरेदी, सगळं आपण लोककल्याणकारी या दोन साठमारीमध्ये त्या ठेकेदारांच्या आणि सरकारच्या ह्याच्यामध्ये त्या मुलांचं पण हे होतं ना, म्हणजे अनेकांना स्वेटर थंडी झाल्यावर मिळालेत, रेनकोट पाऊस झाल्यावरती मिळालेले आहेत. म्हणजे हे जे झालेलं आहे हे किती लवकर बदलेल? शेवटी तरुण पोळलं ना की माणूस खूप फुंकून पितो. आणि त्यामुळे सरकार जास्त फुंकून आधीच्या काळामध्ये जे झालं त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला तरी परवडेल, पण त्याच्यातून तुम्ही तुमच्याच माणसाला टेंडर दिलं आणि भ्रष्टाचार झाला आणि हे विषय नको. त्यामुळे 2-2.25 वर्षामध्ये तो काही प्रमाणात समजा विषय झाला असेल तर आता हा विषय संपवला ना आम्ही. यापुढे जी जी वस्तू द्यायची आहे त्याची अमाऊंटच थेट त्या लाभार्थ्याच्या अकाउंटला जाईल. याच्यामधून खूप मोठा भ्रष्टाचार आपण वाचवला, खूप मोठं सेव्हिंग आपण केलं. आणि त्यामुळे गेल्या 2-2.25 वर्षामध्ये जिथे जिथे बचत करता येईल ती बचत करण्याच्या माध्यमातून तो पैसा विकासाकडे वळवणं आपण सुरू केलं. लोकसहभाग वाढवायला सुरुवात केली. समजा 1800 कोटी रुपये आपण जलयुक्त शिवारासाठी खर्च केले. त्या जलयुक्त शिवारामधले 1800 पैकी 400 कोटी हे लोकांनी दिलेले आहेत. मग त्यांनी शारीरिक श्रम तरी दिलेले आहेत, स्वतःचं एखादं साधन वापरायला दिलेलं आहे, एक्सकॅव्हेटर वगैरे, किंवा प्रत्यक्ष पैसे उचलून दिलेले आहेत. असं लोकसहभाग वाढवत चाललं. आणि त्यामुळे जे जे काही राज्याच्या विकासासाठी आवश्यक आहे ते तुम्ही म्हणता तसं निवडणुका जवळ आल्यानंतर आता तुम्हाला काय काय करायचं सांगा असं न ठेवता विजेचा प्रश्न आपण सोडवत चाललो. महाराष्ट्रामध्ये आता वीज एक्सेस व्हायला लागली की जे आपण अन्य राज्यांना विकण्याच्या स्थितीमध्ये आलेलो आहोत. रस्त्यांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की यावर्षी पहिल्यांदा असं झालं की मोठ्या प्रमाणावर खड्डे हे अतिशय उत्तम भरले गेले. हां, म्हणजे मध्ये माझ्यावर आरोप झाले की तुम्ही 1000 रुपये खड्डा दाखवून देण्याचं काय झालं, पण आता तुम्ही चला माझ्याबरोबर PWDचे रस्ते पण आहेत. ग्रामीण रस्ते हे 2,56,000 किलोमीटर आहेत. त्याचा बेसच तयार न करता ते झालेले रस्ते आहेत. त्याच्यावरही मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून आम्ही कॉन्सन्ट्रेट करतो. आणि त्यामुळे रस्ते असू देत, पिण्याच्या पाण्याच्या योजना असू देत, शेतीच्या पाण्याच्या योजना असू देत, आणि आता म्हटल्याप्रमाणे विजेची निर्मिती असू दे, या सगळ्या विषयामध्ये जे जे प्रश्न हे गेल्या 15-20 वर्षामध्ये पेंडिंग होते, उदाहरणार्थ धरणं अपूर्ण 14,000 कोटीची आपण तरतूद केली. आणि सगळी अपूर्ण धरणं ही आपण इथे 3 वर्षामध्ये पूर्ण करणार, रस्ते आपण पूर्ण करणार, विजेची निर्मिती आपण खूप केली. आणि त्यामुळे 5 वर्ष पूर्ण होता होता अशी स्थिती येईल की आता आपण लोकांना नवीन काय आश्वासन देणार, लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण जो केला त्याच्यावरच आम्ही विजयी होऊ, किंवा नाही हे मातीतून सोनं करतात. हां, नाही तुम्ही जे म्हणालात ना तोच मुद्दा मी पुन्हा असं मांडेन की शेवटी मला काय वाटतं की इन्फॉर्मली हवं तर एखाद्या शहरामध्ये नागपूर महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, कुठली तरी एखादी कोल्हापूर ZP असं आपण घेऊन बसू आणि नक्की असेल की समजा एक 200 जागा ठरवायच्या आहेत, त्यात एक समजा 1, 2, 5, 10 जागा अशा गेल्या, त्याला प्रोजेक्शन जास्त मिळतं. संघाच्या स्वयंसेवकांना किंवा संघाचा स्वयंसेवक राजकारणात डायरेक्ट निवडून लढवत नाही, पण संघाची पार्श्वभूमी असणाऱ्या एखाद्याने तिकीट मागितलं आणि मिळालं अशी संख्या सुद्धा खूप मोठी आहे. आणि ती अशा कमी वेळाच्या कार्यक्रमामध्ये मी त्याच वेळेला घालवता मी तुम्हाला ती यादी देऊ शकेन. आपण संपल्यानंतर जेव्हा चहा घेऊ तेव्हा मला मी पुण्यात किती स्वयंसेवकांना दिली, नागपुरात किती दिली सांगतो. दादा, तुम्ही म्हणाल की भाजपमध्ये गुंडांना प्रवेश दिला जात नाही, पण परवा पवार म्हणाले, शरद पवार, की भाजपमध्ये गुंडांना पवित्र करून घ्यायचं काम चालू आहे. आणि उद्धव ठाकरे म्हणाले की आता गुंड शिल्लक नाहीत कारण ते सगळे भाजपमध्ये गेलेत. त्यात दोघांना तुमचं काय उत्तर आहे? यावर माझं उत्तर असं आहे की जे आम्हाला पक्षामध्ये घेता आले नाहीत ते आम्ही तिकडेच ठेवलेले आहेत. जे आम्हाला घेता आले तेवढेच आम्ही घेतलेले आहेत. सगळे तिथे आहेत की जे त्यांच्या चौकशा पूर्ण होण्याची आणि कधी जेलमध्ये जावं याची वाट बघत बसलेले आहेत. त्यामुळे गुंडबिंड काय आम्ही घेतलेले नाहीत. एखादा चुकून घेतला गेला तर त्याची लगेच कारवाई झालेली आहे. आणि त्यामुळे एखाद्या उदाहरणामुळे लगेच संपूर्ण पार्टी तशी झाली असं म्हणणं काय बरोबर? दादा, असे किती लोक आहेत की ज्यांना तुम्हाला घेता आले नाहीत, ज्यांची इच्छा होती भाजप? आकडा सांगा तुम्ही. असं वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॅम मध्ये ती वेगळी यादी तयार होते. आता अण्णासाहेब हजारेंनी आंदोलन सुरू केलेलं आहे. पहिले ते कोर्टात गेले, कोर्ट म्हणाले की पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट लॉन्च करायची, पोलीस स्टेशनला कंप्लेंट लॉन्च केली. त्यातून साखर कारखाने कसे मातीमोल किमतीने विकले गेले हे समोर येणार आहे. त्यात असंख्य नावं आहेत. सिंचनाचा घोटाळा आहेच, ऊर्जा खात्यातला घोटाळा आहे. अशा सगळ्या घोटाळ्यामध्ये लोक हे आपापल्या चौकशा पूर्ण होण्याची वाट बघत बसलेले आहेत आणि त्यामुळे ते काय आम्ही घेतलेले नाहीत. दादा, मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेली जी काही नावं आहेत भाजपमधली, तावडे असतील किंवा मुंडे असतील, हे आणि वाद असं एक काहीतरी समीकरण होताना दिसतं.
पण मुख्यमंत्र्यानंतर क्रमांक 2 वरती आपण आणि जे खरं तर मुख्यमंत्री पदाची सगळी धुरा सांभाळू शकतात अशी जी चर्चा केली जाते, वाद कधी आपल्याला स्पर्श करत नाही आणि आपणही वादाला स्पर्श करत नाही. नेमकी काय जादू आहे तुमच्याकडे की कधी वाद होताना दिसत नाहीत? आणि दुसरं की सहकार चळवळीवरची किंवा आत्ता साखर सम्राटांना चाप लावण्यासाठी म्हणून जे काही तुम्ही प्रयत्न केले त्याची पकड आता जरा सैल झाली आहे का? म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल, काय वाटतं आपल्याला? पहिला प्रश्न जो तुम्ही विचारलात वादांच्या बाबतीमध्ये, तर माझं नेहमीच असं म्हणणं असतं की बा वाद कशा कशामुळे निर्माण होऊ शकतात त्या गोष्टी व्हिज्युअलाइज करून जर तुम्ही काळजी घेतली, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही नेहमी रेस शब्द वापरता, तर मी कधीच कुठल्या रेसमध्ये नसतो आणि त्यामुळे माझ्यापासून कोणाला धोका पण नसतो. हां, मग वादाचा विषय असेल की कुठला तरी आरोप, तर अशा सगळ्या विषयामध्ये मी झोपेतसुद्धा सावध असतो. हां, म्हणजे माझ्याकडे महसूल विभाग येताना मी 100 वेळा विचार केला, पण जी जबाबदारी देईल पक्ष ती मी घेतो. तर ते घेतल्या मी त्यातले तज्ज्ञ शोधले आणि त्या तज्ज्ञांना बरोबर घेऊन मी काम करतो. माझी कुठलीही फाईल त्यांनी आठवडा अभ्यास केल्याशिवाय माझ्या समोर देऊ शकत नाही. आणि मला असं वाटतं की राजकारणामध्ये ही काळजी घ्यायला पाहिजे की कशामुळे आपण कॉन्ट्रोवर्सीत जाऊ शकतो. त्या सगळ्या विषयामध्ये आपण नीट राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो मी खूप जाणीवपूर्वक करतो. आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी त्याचे दोष केव्हा शोधले जातात, ज्यावेळेला तो स्पर्धक असतो. पहिलं मी माझ्या बाजूने धोरणाचं ठरवलं की आपण कोणाचा स्पर्धक व्हायचं आहे आणि त्यामुळे माझे दोष कोणी शोधण्याचं कारणच नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत राहणं आणि त्याचबरोबर स्वतःचा दबदबा निर्माण करणं, या दोन गोष्टी आणि मुख्यमंत्र्यांबरोबर जुळून घेणं, या ज्या दोन गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने साधल्या? मला विद्यार्थी परिषदेमध्ये सातत्याने हजारो लोकांमध्ये काम करणं, त्यांना कामाला लावणं, त्यांच्यातले प्रॉब्लेम शोधून त्यांना नीट करणं, म्हणजे त्याला आपण ग्रूमिंग म्हणतो, याची सवय झाल्यामुळे मी तेच इथे ॲप्लाय करतो. कारण मला असं वाटतं की संवाद नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणजे शिवसेना आणि BJPमध्ये सरकार फॉर्मेशनसाठी सुद्धा संवादच उपयोगी पडला आणि संवादामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असं असतो की इनिशिएटिव्ह तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे कोणाला फोन करायला, कोणाला जाऊन भेटायला, इनिशिएटिव्हमध्ये मी कधी कमी पडत नाही. इगो नाही. त्यामुळे मला असं वाटतं की महाभारतापासून जे सगळे प्रश्न नव्याने निर्माण झालेल्या इगो नावाच्या 3 शब्दाने आणि परंपरागत अहंकार नावाच्या 4 शब्दाने निर्माण झाले. आणि तो इगो आजच्या काळातला आणि पूर्वीच्या काळातला अहंकार हा आपण ठेवायचा नाही असा मी प्रयत्न केला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी सगळ्यांशी समन्वय ठेवलो. गैरसमज झाल्या जाऊन भेटणं आणि असं म्हणणं की मग नेमकं तुझी माहिती अपुरी आहे, इथे खूप विषय नीट होतात असं मला वाटतं. म्हणजे वादपेक्षा संवाद महत्त्वाचा आणि वादपेक्षा वादा महत्त्वाचा, म्हणून चंद्रकांत दादा आहे. दादा, तुम्ही आता उल्लेख केला इगो आणि अहंकार. आत्ता मुंबई महापालिकेची निवडणूक सुरू आहे आणि मला वाटतं याच 2 गोष्टींमुळे सगळा वाद सुरू आहे. अमित शहा असं म्हणाले की ही आमची लढत ही मैत्रीपूर्ण आहे. तुम्ही पण खूप चांगला सल्ला दिला की एवढी टीका करू नका की पुन्हा भेटताना दोघांनाही अडचण वाटेल. पण त्या दोन्ही सल्ल्यांचा परिणाम काही दिसत नाही. साप नाग म्हणजे प्राणीशास्त्र, अर्थशास्त्र, महाभारत, रामायण, इतिहास शिवाजी महाराजांच्या याच्यातल्या जेवढ्या काही उपमा अलंकार आहेत ते सगळे एकमेकांवर उधळणं सुरू आहे. तर याची परिणिती कुठपर्यंत जाईल? म्हणजे सरकारमध्ये तुम्ही एकत्र आहात, केंद्रात एकत्र आहात, म्हणजे अभिनव प्रयोग लोक म्हणतात हाच चाललाय, इकडे प्रचंड लाताळी सुरू आहे. राज्य सरकारवर परिणाम होईल का आणि तुमच्या सल्ल्यांचा परिणाम का होत नाही? नाही, मी 8 दिवसापूर्वी दिवसभर मला कुठलं ना कुठलं तरी चॅनल बाईट घेत होतं, त्यावेळेला मी हा मुद्दा मांडलाच आहे की अशा प्रकारची कटुता ही फार सोयीची नाही. पण शेवटी मुद्दा हा निर्माण होतो ना की सुरुवात कोणी केली आणि प्रत्येकजण असं म्हणतो की तू सुरुवात केली आणि मग ते थांबायचं असेल तर या सगळ्या युद्धकाळात सुद्धा दोघांनी बसून चला आत्ता संपलं असं करायला लागतं. ते निवडणुकांमध्ये ते युद्ध मानल्यामुळे थोडं अशक्य असतं. आणि त्यामुळे ह्याने हे म्हटलं, मग त्याने लगेच दुसरं म्हटलं, कोणीतरी एखाद्याने एक दिवस गॅप जाऊ द्यावे लागते किंवा ठीक आहे तो बोलला ना, आता एक दिवस आपण काही बोलूया नको. पण ज्या प्रकाराने मुंबई महानगरपालिका ही एखाद्या राज्यापेक्षाही जास्त महत्त्वाची आहे आणि त्यामुळे त्याच्यावर आपलं साम्राज्य टिकावं यासाठी दोघेही
प्रयत्न करणार. आम्ही काळाच्या ओघामध्ये वाढलो, त्यामुळे आमचं नॅचरल म्हणणं असं आहे किंवा आमचा नॅचरल क्लेम तुम्ही मान्य करायला पाहिजे. आणि ते मी वारंवार आकडेवारी मांडली किंवा तरी 5 वर्षापूर्वी काय होतं हे तुम्ही कसं काय म्हणू शकणार. 14ला काय होतं हे म्हणा. आमचे खासदार वाढले, आमचे आमदार वाढले. तो आमचा आमदार कोणतरी अतुल भातखळकर जो असतो, त्याच्या विधानसभा मतदारसंघात समजा 20 वॉर्ड येणार असेल तर त्याला तुम्ही असं म्हणणार का तू 2 घे, कारण मागच्या वेळेला तुझे 2च होते. एवढाच मुद्दा होता आणि तो समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. महाभारतामध्ये दादा आता ह्याचा सरकारवर परिणाम होईल वगैरे असं मला काहीच वाटत नाही. दादा महाभारतामध्ये ज्या काही उपमा अलंकार सगळे जे होते, पात्रांची नावं होती, ती या निवडणुकीच्या तोंडावर खूप गाजत आहेत. म्हणून मला विचारावं वाटतं की महाभारतात जो रिपोर्टिंग करणारा होता संजय, तो दिव्यदृष्टीने रिपोर्टिंग करत होता, परंतु आताचे जे संजय रिपोर्टिंग करतात ते सामना तीव्र होण्यासाठीच त्याच्यामुळे परिणाम होताना दिसतोय. यावर मी टिप्पणी करत नाही. पण तुम्ही ह्या सामन्यापासून थोडेसे बाजूला ठेवले म्हणजे नंतरच्यासाठी, कारण ज्या एकदा निवडणुका झाल्यावर तुम्हाला तिथे मग परत निगोशिएशन करायला पाठवतील. गेल्या वेळेला तुम्हीच होतात, यावेळेला युतीच्या बोलणीमध्ये तुम्ही नव्हतात. नाही, नॅचरलीच ह्यावेळेला एका वेळेला इतक्या निवडणुका कधी आल्या नव्हत्या. ते एका वेळेला आल्यामुळे आम्ही कामाचं विभाजन केलं. त्याच्यामुळे हा जो कोल्हापूर सांगली सातारा बेल्ट आहे की जिथे आणीबाणीनंतर इंदिरा गांधी पराभूत झाली पण काँग्रेस तिकडे हरली नव्हती, तिथे आम्ही सुरुंग लावायला सुरुवात केली. 2008ला मी विजयी झाले नाही, 2009ला आम्ही 7 आमदार आणले. असं करत 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 आम्ही इतके पुढे चाललो की नगरपालिकांमध्ये कराडसहित सगळं आम्ही जिंकलं. त्यात आता तिथून हलू नको अशी आमची स्ट्रॅटेजी ठरली की कोल्हापूर सांगली सातारा एकदा झेडपी पंचायत समितीमध्ये काँग्रेसचा साफ केला आपण तर आपण त्या भागामध्ये आपले पाय पूर्ण रोवले असं होते. त्याच्यातून डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्कमध्ये मी तिकडे राहिलो. मुंबईचे विषय जे आहेत ते बाकीचे सगळे चालवत राहिले. निवडणुकांनंतर असा विषय आला आणि पक्ष जे सांगेल ते मी करतो, ते पण जर माझ्याकडे भूमिका आली संवाद तुम्ही साधा तर मी करेन आणि पुन्हा एकदा एकत्र यायचं. संवाद साधून एखादी गोष्ट नीट होण्यामध्ये मी आनंद मानतो, त्यामुळे मी करेन. एक प्रश्न त्याच्यामध्ये की जो भाजपवरती आता सगळ्यात मोठा शिवसेनेचा आक्षेप आहे की मुंबई जी आहे ती महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, विदर्भ हा महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी भाजप ही मराठी विरोधी आहे. ह्या पद्धतीनं जे एक आता शिवसेनेनी प्रचार सुरू केलेला आहे, तर तो प्रचार तुम्हाला योग्य वाटतो का? आणि त्यातूनही आज खुद्द हार्दिक पटेलांना इकडे घेऊन आले, मातोश्रीवरती हार्दिक पटेल आले, म्हणजे तिथले जे स्पर्धक आहेत किंवा तिथे ज्या पद्धतीनं आव्हान त्यांनी निर्माण केलेलं आहे गुजरातमध्ये, त्यांनाच इकडे घेऊन आलेलं आहे. नाही, त्याने हार्दिक पटेलांना आणलं यावरूनच असं लक्षात येतं आहे की त्यांना कठीण वाटते निवडणूक. कारण त्यांना जर त्यांच्या जीवावरच निवडणूक जिंकता आली असते तर हार्दिक पटेल लागतात कशाला. ते त्यांच्या जीवावर तेव्हा निवडणूक त्यांना खूप कठीण आहे. आणि त्यामुळे कठीण जेव्हा निवडणूक असते त्यावेळेला बॅलन्स ठेवायचा असतो की ठीक आहे, मला माझे दिवस वाईट आलेले आहेत पण मी माझं कल्चर नाही सोडायचं. त्यामुळे कठीण काळ असल्यामुळे काही आरोप करणं सुरू झालेलं आहे की ज्या आरोप करण्यातून मग प्रश्न असा निर्माण होतो की आम्ही जर मराठी द्वेष्टे आहोत तर इतके वर्ष तुम्हाला चाललो कसे? आम्ही जर मुंबई तोडायला निघालो तर तुम्हाला इतके दिवस आम्ही चाललो कसे? आम्ही जर विदर्भवादी, म्हणजे जिथे जिथे आम्ही हवोय तिथे मात्र आम्ही मराठीवादी, मुंबईवादी, असं कसं काय चालेल? जसं मी नेहमी आमच्यावर होणाऱ्या जातीयवादाच्या आरोपाच्या बाबतीत म्हणतो की शरद पवार आमच्यावर आरोप करणार की आम्ही जातीवादी. अरे पण 78ला तुम्हाला मुख्यमंत्री होताना आम्ही चाललो ना. फारुख अब्दुल्ला म्हणणार की तुम्ही मुस्लिम विरोधी. अरे तुझा मुलगा होता ना अटलजींबरोबर सरकारमध्ये. त्यामुळे हा जो विरोधाभास आहे आणि त्याला आपण एका बाजूने ड्वेल म्हणू, ते बरोबर नाही. आणि त्यामुळे काही भारतीय जनता पार्टीची भूमिका मराठी विरोधी नाही, मुंबई विरोधी नाही. विदर्भाच्या विषयामध्ये सुद्धा आमची भूमिका स्पष्ट आहे की छोटी राज्य जी असतात ती कधीही सोयीची असतात, पण ह्याचा निर्णय जो आहे तो जनतेने मिळून करायचा आहे. आम्ही असं आता म्हटलं आहे का किंवा ह्या येत्या निवडणुकीपूर्वी आम्ही विदर्भ वेगळा करणार आहोत वगैरे, असं आम्ही काही म्हटलेलं नाही. परंतु विदर्भातल्या लोकांच्या सुद्धा काही भावना आहेत, त्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत. आणि त्यामुळे मुंबई तोडावी, ती मराठी माणसं वेगळे करा असं आम्ही स्वप्नातही चिंतणार नाही. आमचे नेतेही जे अमराठी आहेत ते तसा विचार करणार नाहीत आणि आम्ही तर विचार करण्याचं कारणच नाही. आणि हे मराठीने आम्ही कोण आहोत? आम्ही पण मुंबईकर आहोत. मुंबईतल्या गिरणी कामगाराचा मुलगा आहे मी, अजूनही माझं रेरोडला घर आहे.
दादरला किंग जॉर्जमध्ये मी शाळेला होतो आणि भेटीला सिद्धार्थ, म्हणजे कोणी कोणाला मुंबई शिकवायची असा मुद्दा आहे ना. आणि त्यामुळे पराभवामध्ये सुद्धा आपण जे बोलतो त्या बोलण्याचे चुकीचे अर्थ निघत नाहीत ना, हे नेहमी बघायला पाहिजे असं वाटतं. पण आता पराभव दिसायला लागल्यामुळे जेवढी म्हणून शस्त्र बाहेर काढता येतील तेवढी शस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न चालला आहे. आणि मग त्याच्यातून मुंबईतला माणूस हा विचार करणारा माणूस असल्यामुळे तो उलट संध्याकाळी घरी एकत्र आल्यानंतर ह्याचीच चर्चा करतो की रे काय चाललं आहे, तू मेरिटवर बोला ना, की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही हे करणार आहोत, ते करणार आहोत. विकास राहिला बाजूला आणि उखाळ्या पकड्या करण्याला काही अर्थच नाही. ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. मात्र अजून एक छोटासा ब्रेक नंतर शेवटच्या भागाकडे आपण वळणार आहोत. ब्रेक नंतर परत भेटू. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. न्यूजरूम चर्चामध्ये आपण चंद्रकांत पाटलांशी बोलतोय. दादा, एक प्रश्न निवडणुका आहेत म्हणून विचारतो. प्रत्येक मगाशी उदाहरण आलं होतं की प्राणीशास्त्र, एकमेकांना ऐतिहासिक संदर्भ, महाभारताचा संदर्भ आता तुमच्याच पक्षातल्या लोकांनी सुरू केला आहे. तिकडे आझम खानाने आज रावणाची उपमा दिली पंतप्रधानांना. अजून किती किती उपमा आम्हाला ऐकायला मिळणार आहेत. म्हणजे ज्या पदाची गरिमा आपण राखली पाहिजे त्या पदाला आम्ही रावण म्हणू, त्या पदाला आम्ही कृष्ण म्हणून वेगळ्या पद्धतीने हिणवू, अर्जुन म्हणून वेगळ्या पद्धतीने समोर आणू. अशी किती अजून राहिलं तेवढे एकदा सांगून टाका, म्हणजे आमचं पण काम होऊन जाईल. त्यामुळे हे चाललंय हे काही फार चांगलं झालेलं नाही. आणि मला असं वाटतं की लोकांना सुद्धा फार आवडत नाही आणि त्यामुळे मतांमध्ये त्याचं रिफ्लेक्शन येईल असं माझं नक्की मत आहे. दादा, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात गेल्या 6-7 महिन्यांमध्ये मराठा मोर्चांची मालिका आपण पाहिली आणि कोट्यावधी तरुणाई रस्त्यावर उतरलेली आपल्याला दिसली. आपलं एकूणच शेती आणि शेतीवर आधारित सगळे जे उद्योग होते ते मोडकळीस आल्याचं ते सगळ्यात मोठं लक्षण आहे. तुम्ही स्वतः मराठा समाजातील आहात, त्यामुळे तुमच्याकडे तो प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल म्हणून पाहिलं गेलं. पण त्यांना कोणालाही प्रत्येक मोर्चेकऱ्याला वाटलं की आम्ही या सरकारला निवेदन देणार नाही. त्यांना वाटलं की जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जातील, परंतु त्यांचे कुठल्याही नेत्याशी बोलणं झालं नाही. काय तुम्ही एक मंत्री म्हणून, तुम्ही संवेदनशील म्हणून तुम्ही या सगळ्या प्रकाराकडे कसं बघितलं? माझं सुरुवातीपासूनच मोर्चेकरांना हे म्हणणं होतं की जरी तुमच्या मागण्या काय आहेत ते सरकारला माहिती असलं, सरकारला माहिती असलं तर मग तुम्ही मोर्चे कशाला काढले? मोर्चे तुम्ही त्यासाठीच काढले ना की तुमच्या प्रश्नांकडे लक्ष वेधावं. त्या प्रश्नांना सरकारला माहिती आहे म्हणून आम्ही निवेदन देणार नाही, त्याने ऑनवर ओन सोडवायत असं नव्हतं, चर्चा करायला हवी होती. तरीही सरकारने प्रोॲक्टिव्हली जवळजवळ 95% गोष्टी, मी 95% म्हणतो, 5% राहिलं आहे की जे आपल्या हातात नाही. जे जे सरकारच्या हातात आहे ते सरकारने सगळं केलं. आणि मला असं वाटतं की ते जे केलं आहे त्याच्यातून मेजर प्रश्न मार्गी लागलेले आहेत. मग तो शाहू महाराजांच्या नावाने फी प्रतिपूर्तीचा विषय असेल की ज्याच्यातून 5 लाख विद्यार्थ्यांची अर्धी फी सरकार भरणार आहे. मेडिकलच्या फीचं जे कर्ज काढू त्याचं व्याज सरकार भरणार आहे. या सगळ्यांच्या राहण्याची व्यवस्था पंजाबराव देशमुख नावाने करणार आहे. पासून ते परवा सारथी नावाने जे आपण इन्स्टिट्यूट बार्टीच्या लेवलवर डिक्लेअर केली. आणि मेजर विषय आहे तो अण्णासाहेब पाटील महामंडळाचा, की ज्या विषयामध्ये आता आचारसंहिता असल्यामुळे मी म्हणू शकणार नाही, पण आपण आश्चर्यचकित व्हाल इतक्या गोष्टी ह्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून येतील की ज्यात मेजर बेरोजगारी संपवण्याचा प्रयत्न असेल. म्हणजे घोषणा करायची नाही परंतु कल्पना मांडायची झाली तर हरकत नाही, त्याला काही आचारसंहिता भंग होणार नाही. परंतु प्रायव्हेट एम्प्लॉयमेंट एक्सचेंजसारखा विषय असेल की आज शेवटी सरकारी नोकऱ्या एका विशिष्ट संख्येच्यावर निर्माणच होऊ शकणार नाही. मग प्रायव्हेट नोकऱ्या आणि बेरोजगार तरुणाचे कॉम्बिनेशन करायला लागेल. हे कॉम्बिनेशन कोणीच करत नाही. हे कॉम्बिनेशन करण्याची काही यंत्रणा उभी करण्यापासून स्वयंरोजगाराला चालना देणं, आणि स्वयंरोजगाराला चालना देताना केवळ स्किल देऊन पुरणार नाही, स्किल तर द्यायला लागेल, त्याला भांडवल द्यावं लागेल. ते भांडवल हे विदाऊट इंटरेस्ट द्यावं लागेल. ते भांडवल दिल्यानंतर सुद्धा त्याचा रिपेमेंटचा पिरियड हा लांबचा ठरवावा लागेल. अशा सगळ्या विषयांचा विचार हा जवळजवळ सरकारने तयार ठेवलेला आहे. आणि त्यामुळे एक जो आरक्षणाचा विषय आहे की तो सरकारच्या हातातच नाही आहे. सरकारच्या हातामध्ये जे जे आहे ते सगळं सरकार करते त्या विषयाच्या बाबतीमध्ये. मग चांगला वकील अपॉइंट करणं, आपला ॲफिडेव्हिट सादर करण्यापासून सगळे विषय आपण करतो. एखाद्या वेळेस कोर्ट हा मुद्दा उपस्थित करेल की तुम्ही मागास आयोग अपॉइंट करा, तर तोही पटकन आपण अपॉइंट करून घेतला.
आणि त्यामुळे आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा जे जे करता येईल ते सगळं आपण करतो. आरक्षणाव्यतिरिक्तची कुठली गोष्ट सरकारने ठेवली सांगा ना मला. एक गोष्ट केली. ॲट्रॉसिटीच्या विषयामध्ये सुद्धा आपण असं म्हटलं की बा दोन्ही नेत्यांची, दलित नेते आणि सवर्ण नेते, अशी एकदा ऑन टेबल आपण चर्चा करू. नेमकं कुठे चुकतं आहे. त्याही कायद्यामध्ये बदल करण्याच्या सरकारच्या मर्यादा आहेत. हा केंद्राचा कायदा आहे, बरोबर. पण चला सगळे म्हणून चर्चा करू, सूचना घेऊ आणि केंद्रात जाऊ भेटायला आपण की ह्या गोष्टी बदल करण्याची आवश्यकता आहे. केंद्राला सुद्धा महाराष्ट्र म्हणतो म्हणून बदल करता येणार नाही. जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यापेक्षा कितीतरी भीषण परिस्थिती बिहारमध्ये आहे. इथे समजा ॲट्रॉसिटी इतकी आवश्यक वाटत नसेल का, तर महात्मा फुले सावरकरांसारख्यामुळे, आंबेडकरांसारख्यामुळे जी सामाजिक चळवळ झाली संत महंतांची, त्यामुळे कम्पॅरेटिव्हली समजा कमी बिटरनेस निर्माण झाला असेल. माझं असं मत नाही आहे, कारण भागात आहे तो बिटरनेस अजूनही दलित समाजात, पण समजा कमी असेल तर त्याच्या शतपटीने जास्त बिहारमध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे. मग तुम्ही असं नाही करू शकणार की महाराष्ट्रामध्ये दलितांना फार प्रॉब्लेम नाही आहे, इथे ॲट्रॉसिटी थोडी सैल करा, उत्तर प्रदेशमध्ये असेल जरा टाईट का, असं नाही करता येणार. हा एक ऑल इंडिया ॲक्ट आहे. तरी आपलं म्हणणं आहेच ना की बा चला महाराष्ट्र लेवलला काय करता येईल. तसं एक आला विषय की प्रांत लेवलला काही समित्या फॉर्म करा. प्रांत म्हणजे साधारणतः 2 तालुक्यांचं एक युनिट जे असतं, एक समित्या नेमाव्या. त्या समित्यांपुढे ॲट्रॉसिटी यावी अशी कायद्यातली एक प्रोव्हिजन आली आहे ना, तर त्यामध्ये सगळ्या जातीच्या लोकांना घेऊन ती समिती करू वगैरे, जे आपल्या हातात आहे ते करू. तेव्हा ॲट्रॉसिटी विषयामध्ये सुद्धा जे आपल्या हातात आहे ते करायला आम्ही तयार आहोत. आरक्षण विषयामध्ये जे जे हातात आहे सुचवावं ना, नव्याने चर्चेला येऊन सुचवावं की नाही असं करूया आपण. जर असा मुद्दा मांडला ना तर फार चांगला होईल. अनेक जण इंटरव्हेन करतातच आहेत ना, ते इंटरव्हेन ह्याच भूमिकेने करतात की सरकारला सपोर्ट व्हावा, काही सरकारच्या बरोबरीने एक नवीन बाजू मांडावी. आरक्षणामध्ये सुद्धा सरकारला जे जे करणं शक्य आहे ते सरकारने सगळं केलेलं आहे. अजून जे वाटते की करावं ते या ना. कोणीतरी घटनेचा अभ्यास करून म्हटलं ना की तुम्ही असं करा की पूर्ण 288 पैकी 280 जणांचा एक ठराव केला ना तर असं असं होणार आहे. आम्हाला माहिती नाही आहे, तुम्ही लक्ष आणून द्या. दादा, मुख्यमंत्री पदाच्या क्षमतेचे नेते म्हणून तुम्हाला प्रश्न की विदर्भ स्वतंत्र झाल्यानंतर उर्वरित महाराष्ट्राचं मुख्यमंत्री तुम्हाला व्हायला आवडेल की अखंड महाराष्ट्राची शपथ घ्यायला तुम्ही तयार आहात का. आणि सरांनी संवेदनशील नेते म्हणून तुमचा उल्लेख केला. सीमाभाग समन्वयक मंत्री म्हणून तुमची नियुक्ती झाली वर्षभरापूर्वी. 1 नोव्हेंबरच्या शांतता मोर्चानंतर बेळगाववासियांना तुफान लाठीचार्जाला मारहाण झाली. त्यावेळी साधी दखलसुद्धा त्यांचे कोणी घेतले नाही. तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी त्या मारहाण झालेल्या मराठी भाषिकांना भेटायला गेला नाहीत. ती संवेदनशीलता कुठे हरवली होती तेव्हा. पहिला मुद्दा जो तुम्ही उपस्थित केला तर मुळात मुख्यमंत्री होणं न होणं या विषयातच माझं दुमत आहे की माननीय देवेंद्रजी हे इतके सक्षम, दूरदृष्टी असणारे आणि प्रचंड अभ्यासू असं व्यक्तिमत्व आहे की त्यामुळे तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वर्षानुवर्षे राहतील. आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अखंड महाराष्ट्राचेच मुख्यमंत्री राहतील. त्यामुळे वेगळा विदर्भ हा जोपर्यंत सर्वानुमते होत नाही, वेगळा विदर्भ हा काय आमचा अजेंडा नाही, हा लोकांचा आग्रह आहे. आणि समजा सर्वानुमते झाला तर तो वेगळा विदर्भ होईल, पण अन्यथा अखंड महाराष्ट्राचेच माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री राहतील याबद्दल मला शंका नाही. सीमा भागाच्या विषयामध्ये मला असं वाटतं की तुम्ही म्हणता ते थोडंसं अन्यायकारक होईल. मी समन्वयक मंत्री झाल्यापासून खूप रेग्युलर जाणं, भेटणं, बसणं, मंत्रालयात बैठका करणं, वकील काही बदलणं सुप्रीम कोर्टातल्या, असं खूप गोष्टी करतो आहे. आणि ह्या विषयामध्ये नजीकच्या काळामध्ये चांगली लढत द्यावी याच्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूटमध्ये काही मांडणी करण्यासाठीचं काम संशोधनात आपण दिलेलं आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये या विषयात खूप गती आपण पकडतो आहोत. आता केस नीट चालायला लागेल, त्यामुळे जास्त लक्ष द्यावं लागेल असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी आगामी काळात त्यात खूप लक्ष देणार आहे. साळवेंनी त्यांची असमर्थता व्यक्त केलीच आहे की मला एवढा वेळ मिळणार नाही, तेव्हा आपण नवीन वकील केले आणि ते तेवढ्याच तोडीचे केले. आणि त्यामुळे पुढच्या काळात ती केस आता सलग चालेल. तसं मराठा आरक्षणाची केस आता सलग चालेल 27 फेब्रुवारी, ही पण सलग चालेल. तर मला आता जास्त वेळ दिल्लीमध्ये वकिलांवर बसण्यात द्यावा लागेल आणि मी तो देणार आहे. दादा, तुम्हाला एक प्रश्न आहे. जसं तुम्ही म्हणालात की मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठीची तुमची लढाई किंवा तुमची टक्कर ही नैसर्गिक आहे एकंदर सत्ता पाहता किंवा संख्याबळ पाहता. पण म्हणजे राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, युडीच्या अंतर्गत पालिकेच्या कारभारावर तसाही नियंत्रण मिळवता येतो. असं असताना ही जी टक्कर सुरू आहे तर मुंबई असं तुम्हाला काय देणार आहे. तुम्ही मुंबईला काय देणार याच्यापेक्षा मुंबई तुम्हाला काय देणार आहे, म्हणून एवढे लढताय.
असं आहे की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जी भारतीय घटना आपण स्वीकारली त्या घटनेमध्ये लोकांना स्वतःहून जाऊन विकास करता येत नाही, म्हणून ते कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देतात मत देऊन, किंवा आमचं मत घ्या पण तुम्ही आमच्या वतीने करा. ही आपण लोकशाही स्वीकारली. आणि त्यामुळे जे अधिक संख्येने निवडून जातात ते सरकार फॉर्म करतात, त्यांच्याकडे तिजोरी येते, ते विकास योजना राबवू शकतात. आणि मुंबईमध्ये समजा आम्हाला आणखीन काही गोष्टी करायच्या असतील, सरकार असल्यामुळे ते करणं आणखीन सोपं होईल, तर आम्हाला मुंबईचं लागेलच सत्ता. याचं कारण स्थानिक स्वराज्य संस्था ह्या पूर्ण स्वायत्त असतात. मी तुम्हाला कोल्हापूरचं उदाहरण देतो. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सत्ता यावी का, आता राज्यात सत्ता आहे म्हणून मी खूप परिश्रम घेतले. दुर्दैवाने 2 अजून नगरसेवक यायला पाहिजे, 33 आले आमचे, पण 2 नगरसेवक कमी असल्यामुळे सुद्धा लोकशाहीप्रमाणे आम्ही आता 5 वर्ष विरोधक राहिलो. एखादा प्रस्ताव तिथे आणायचा झाला तर तिथली महानगरपालिका NOC देईल याची गॅरंटी नाही. याचं कारण BJPला श्रेय द्यायचं नाही. आणि तो मुद्दा मुंबईच्या वतीमध्ये सुद्धा येणार, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांना इतकी स्वायत्तता आहे की मुख्यमंत्री सुद्धा त्यांना सांगू शकत नाहीत. गेली इतकी वर्ष सत्ता आहे तुमची पालिकेमध्ये, तेव्हा असं काही करून नाही दाखवलं, तर आता काय वेगळं करून दाखवणार आहात की त्याच्यामुळे एवढी झटपट आता चालली आहे? सुदैवाने केंद्रातही सत्ता आहे, राज्यातही आहे, मुंबईत आली, तर खूप गोष्टी आणता येतील. त्यावेळेला फक्त मुंबईमध्ये सत्ता होती आणि राज्य सरकारकडे काय मागायचं म्हटलं तर राज्य सरकार सहकार्य करत नव्हतं, आमचं सरकार नाही म्हणून. आता एक मोठी संधी आलेली आहे की मोदी तिथून वाटेल तेवढी मदत करू शकतात. महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आहे, मुंबईमध्ये आमचं सरकार असतं तर दादा त्यासाठी राज्यातलं सरकार स्थिर राहायला पाहिजे ना. ज्या शिवसेनेच्या बरोबर हे सगळं भांडण झालंय त्या शिवसेनेला बाजूला सारून डावलून पूर्णपणे ही सत्ता राहील का, हा त्यातला मुद्दा आहे. मुळात त्या शिवसेनेला डावलून बाजूला सारून असं झालंच नाही. ते बाजूला झाले स्वतः, ते स्वतःहून बाजूला झाले, हा भाग वेगळा. आणि माझं असं मत आहे की ह्या निवडणुकीमध्ये 2 पक्ष वेगळे लढून सुद्धा महाराष्ट्रातल्या शासनाला स्थिरतेला काही अडचण नाही. शिवसेना मुंबईच्या निवडणुकांमधून महाराष्ट्राचा पाठिंबा काढून घेईल महाराष्ट्र सरकारचा, असं मला बिलकुल वाटत नाही. आणि हे सरकार स्थिर राहील, हे सरकार 5 वर्ष चालेल. या 5 वर्षाच्या कामगिरीवर गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सारखं वर्षानुवर्ष चालली. तुम्ही मुंबईला काय देणार हे कळलं, हे सांगताच आहात म्हणजे जाहीरनाम्यातनं किंवा याच्या आधीही जेव्हा जेव्हा निवडणुका झाला तुम्ही मुंबईला देणार हे आम्हाला माहिती आहे काय, पण मग मुंबई तुम्हाला काय देते असं की ज्याच्या मागे एवढं धावताय? काय आहे, पैशाचं गणित आहे की काय आहे नेमकं? नाही, काहीच नाही. आम्हाला विकास करायचा म्हणून आम्ही धावतो. आणि तो विकास करायला डायरेक्ट तिन्ही ठिकाणी एक कॉमन सत्ता असली तर उपयोग होणार आहे. दादा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ह्याच्यामध्ये. मुंबईच्या बाबत सगळ्या रस्त्याच्या वरती टीका झाली, भाजप करते, रस्त्याची परिस्थिती वाईट आहे. एक होर्डिंग भाजपचं बघितलं मुंबईच्या याच्यावरती की जर का रस्ते आम्ही आलो सत्तेमध्ये रस्ते नीट करू, नाही तर रोड टॅक्स जो आहे तो, मुळात रोड टॅक्सचा आणि मुंबईतल्या रस्त्यांचा काय संबंध आहे? आणि दुसरं म्हणजे रोड टॅक्स हा महाराष्ट्राचा जास्तीच आहे आत्तापर्यंत, त्याच्यावरती टोल आहे, त्याच्यावरती परत पेट्रोलवरती पण काही ठिकाणी सेस आहे. हे सगळं जे खूप टॅक्स आहेत महाराष्ट्रामध्ये, हे टॅक्स कमी होतील का महाराष्ट्रातल्या सगळ्या एकूण जनतेचे? मुळात GST नंतर खूप गोष्टींची टॅक्सेसची स्पष्टता येईल. तो त्यासाठी द्यायचा आहे ना की ज्यामुळे एक टॅक्स भरला की हे 1700 टॅक्स भरावे लागणार नाही. तरीही राज्यांना राज्य चालवायला, स्थानिक स्वराज्य संस्थांना स्थानिक स्वराज्य चालवायला काही टॅक्सेसना परवानगी असणार आहे की नाही अजून स्पष्ट नाही झालेलं आहे. आणि त्यामुळे GSTच्या अंतर्गत हे सगळं येईल की ज्याच्यामध्ये एकदा टॅक्स लावला की त्यातून आलेल्या उत्पन्नाचा वाटा हा सगळ्यांना मिळेल आणि त्यांना सगळ्यांना विकासाची कामं करता येईल. मुंबईपुरता मुद्दा जो म्हटला आपण, तो आम्ही त्यातला भावार्थ आहे की आम्ही रोड चांगले ठेवू. आणि मग त्यात आपण नाही ठेवलं तर काय करणार, तर बाबा रोडसाठी जो आम्ही टॅक्सेशन करतो ते कमी करू. तर तसा मुद्दा नाहीच आहे. पहिला मुद्दाच महत्त्वाचा आहे की आम्ही रोडबद्दल तुम्हाला तक्रार करायला वाव ठेवणार नाही. दादा, भाजप सेनामध्ये समन्वय नाही आहे हे तर माहिती आहे, पण आम्हाला असं अनेक वेळा वाटतं की मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ जे मंत्री आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा समन्वयाचा अभाव आहे. उदाहरण सांगतो की जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराचं जेव्हा सगळं सुरू होतं गेल्यावेळी, तेव्हा तुम्ही कोल्हापुरात वेगळी तारीख जाहीर केली, जे तुमचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी तिकडे जालन्यामध्ये वेगळी केली, आणि तुमच्यानंतर तुमच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी तिसरीच पैकी म्हणजे ह्या तुमच्या चर्चेला पूर्णविराम दिला. अनेक प्रश्न आहे. मुंबईचं जेव्हा चर्चेचं तुमचं गाडं चाललं होतं तेव्हा अनेक ज्येष्ठ नेत्यांना चर्चेत काय चाललं आहे काय याची म्हणजे माहिती नव्हती. त्यामुळं अनेक मुख्यमंत्री पण अनेक प्रश्नामध्ये वेगळे जाहीर करतात. असं वाटतं की कुठेतरी तुमच्यात ज्येष्ठ मंत्र्यात आणि मुख्यमंत्र्यांमध्ये संवाद नाही आहे.
आणि दुसरी एक गोष्ट, तुम्ही ज्या इलेक्ट्रोल मेरिटची गोष्ट तुम्ही वारंवार करतायत, तर तुमच्या इकडे खानदेशचे जे नेते आहेत ज्यांच्याकडे सगळ्यात मोठं इलेक्ट्रोल मेरिट आहे, किंबहुना ते इतरांमध्ये पण ते इलेक्ट्रोल मेरिट निर्माण करतात, ते एकनाथ खडसे कुठे आहेत ना ते केव्हा येतील? त्यामुळे शेवटच्या मुद्द्याला आधी स्पर्श करतो. नाथाभाऊ खडसेंमध्ये प्रचंड इलेक्टोरल मेरिट आहे. इलेक्टोरल मेरिटची माणसं उभी करण्याची प्रचंड ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळेच ते आमचे महाराष्ट्राचे नेते आहेत. आरोप झाल्यानंतर हे आमचं कल्चर आहे आणि जे खडसेंनी स्वीकारलं, आरोप झाल्यानंतर त्याची चौकशी होऊन त्याच्यातून निर्दोष सिद्ध होईपर्यंत आपण बाजूला राहायचं. तेवढाच काळ ते बाजूला आहेत, त्याची त्यांनाही जाणीव आहे आणि आम्हालाही जाणीव आहे आणि तुम्हालाही जाणीव आहे. आणि त्यामुळे व्होटिंग कमिशनचा रिपोर्ट ज्यावेळेला येईल आणि ते निर्दोष सिद्ध होतील त्यावेळेला ते पुन्हा सरकारमध्ये येतील. त्यांचं सरकारमध्ये नसताना सुद्धा स्थान आमच्या मनामध्ये तेवढंच मोठं आहे. हां, समन्वयाच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणता ही काही गोष्ट खरी नाही, कारण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये इतकं व्यवस्थित समन्वयाने चाललेलं आहे. कुठलाही निर्णय असा नाही आहे की ज्या निर्णयाच्या बाबतीमध्ये काही वेगळा सूर व्यक्त केला जातो. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा खूप टॉपचे IAS ऑफिसर हे मान्य करतात की पहिलं सरकार आम्ही असं पाहिलं की ज्याच्यामध्ये एकदाही भांडण नाही, अतिशय खेळीमेळीचं वातावरण असतं. नाहीतर मग बऱ्याच वेळेला कॅबिनेटमध्ये निर्णय एक होतात, बरोबर बाहेर येऊन कोणते त्याच्या विरुद्ध असं म्हणतो की बा हे आम्हाला मान्य नव्हतं. आणि त्यामुळे अतिशय समन्वयाने चाललेलं हे सरकार आहे. आता तुम्ही मंत्रिमंडळाच्या तारखेच्या बाबतीमध्ये म्हणाल तर त्यावेळेला ती स्ट्रॅटेजी होती असं म्हणता येईल. दादा धन्यवाद, तुम्ही आलात आणि न्यूजरूम चर्चामध्ये येऊन या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. आता पुढे समन्वय तुम्ही साधाल आणि पुढे काय होतं समन्वयाचं हे देखील बघूया. अभाव राहणार नाही अशी आशा करूया, कारण सत्तेत तुम्ही म्हणताय शिवसेना सोबत राहील, तरी देखील काय झालं नाही तरी सत्ता राहील असं तुम्ही म्हणताय. त्यामुळे त्या प्रश्नार्थक चिन्हाचा अर्थ 24 तारखेला सकाळी स्पष्ट आपल्याला कळेल. धन्यवाद, तुम्ही आलात त्याबद्दल पुन्हा एकदा. न्यूजरूम चर्चामध्ये आज इथंच थांबू. बाबत काय